Here, now we know that the ray is going to be formed in the medium 1 itself. So option number 1 is wrong. Option number 2, form closer to the surface line AC. Form closer to the surface line AC. Here they should have named the point A. Now you people tell me. You people tell me. Observe in the notebook. Just a second. Now you people tell me. This ray goes closer to the surface only if angle of incidence is exactly equal to critical angle. If the angle of incidence is more than the critical angle, if angle of incidence is more than the critical angle, then you simply get reflection like this. You get reflection like this and not closer to the line AC. Not closer to the line AC. Okay, this is line A and this was some point C. Okay, so option 2 is also wrong. Option 3, form perpendicular to AC. Form perpendicular to AC. या बरोबर AC ला perpendicular तयार होईल. ओके, असा तयार होईल का? म्हणजे असा येणार आणि along the surface of the two medium असा जाईल. ही पण possibility already ruled out आहे. Okay, just give me a second. Which is the only possibility? It must form something like this. हा जो काय EC वेवफ्रंट तयार होणार आहे तो असाच तयार व्हायला पाहिजे. पहिला वेवफ्रंट इकडने येणार आहे आणि तो रिफ्लेक्ट बॅक इन दी फर्स्ट मीडियम होणार आहे. सो ऑप्शन 3 सुद्धा रूल आउट झाला. ऑप्शन डी, फॉर्म्ड इन द मीडियम ऑन दी सेम साइड ऑफ AB. बरोबर, हा जो काय AB आहे, हा जो काय AB आहे त्याच बाजूला तो एक वेवफ्रंट तयार व्हायला पाहिजे. आर यू गेटिंग दिस? रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, येस ऑर नो. टोटल इंटरनल रिफ्लेक्टची बाळांनो, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनची कॉन्सेप्ट आहे. डेन्सर मीडियम मधला अँगल क्रिटिकल अँगल पेक्षा जास्त झाला तर काय ऑब्झर्व केले लाईटच्या रिलेशन मध्ये आपण? वी हॅव ऑब्झर्व दॅट देर इज, if the angle of incidence in the denser medium is more than the critical angle, then we get total internal reflection. म्हणजे त्या मीडियम मध्ये परत एकदा रे परत येतो, रिफ्लेक्ट होतो, पुढच्या मीडियम मध्ये रेरर मीडियम मध्ये जात नाही. दिस इज द पॉइंट. कळालं तुम्हाला? जस्ट रिप्लाय मी स्मॉल सी स्मॉल एन. जस्ट रिप्लाय मी CW, क्लिअर अँड रिटन. ही एक फॅक्ट फक्त माहित व्हायला पाहिजे तुम्हाला. क्लिअर अँड रिटन. ओके, सो क्वेश्चन नंबर 21 एकच कॉन्सेप्ट आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, सो क्लिअर झाली असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन नंबर 22. इज दॅट डाऊट? 22 सॉल्व करायचंय का मी? नाही. क्वेश्चन नंबर 23, 24, 23, 24 बघा, पटपट पटपट बघा. क्वेश्चन नंबर 23, 24 नाही. हे सांगा बरं मला, क्वेश्चन नंबर 24 चा आन्सर काय आहे? पटपट पटपट सांगता आला पाहिजे. इफ द स्टार इज मुव्हिंग टुवर्ड्स द अर्थ, अप्रोच, फ्रिक्वेन्सी इंक्रीज, वेवलेंथ डिक्रीज. वेवलेंथ डिक्रीज म्हणजे बाळ रेडची वेवलेंथ मॅक्सिमम आहे, मग मिनिमम वेवलेंथ ब्ल्यूची. सो व्हॉट यू विल कॉल इट ॲज? यू विल कॉल इट ॲज ब्ल्यू शिफ्ट. स्टार इज मुव्हिंग टुवर्ड्स द अर्थ म्हणजे अप्रोच म्हणजे फ्रिक्वेन्सी इंक्रीज म्हणजे वेवलेंथ डिक्रीज म्हणजे काय? रेडची वेवलेंथ जास्त आहे, मग वेवलेंथ कमी कोणाची आहे? ब्ल्यूची. सो इट इज ब्ल्यू शिफ्ट. गुड. नेक्स्ट क्वेश्चन 25 बोला. 25, 26, 25, 26. माझ्या व्हिडिओची अडचण होते का तुम्हाला? व्हिडिओ ऑफ करू का माझा? सायमल्टेनियसली दोन्ही क्वेश्चन जर दिसत नसतील तर व्हिडिओ ऑफ करावा लागेल आय थिंक मला. फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे आपण जरा यूज टू होऊयात या सिस्टीमला. 25, 26 नो. नेक्स्ट 27, 28, 27, 28. कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे. 27 सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, जरा बघा. इट इज कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये काय होत असतं? पॅरलल रे, whatever the parallel rays are incident on the convex lens are
are gathered at the focus, are gathered at the focus, are gathered at the focus. Always remember what I have drawn. What I have drawn? I have drawn the rays. मी काय केलेत? रेज ड्रॉ केलेत. ओके, वेवफ्रंट नाही ड्रॉ केला. वेवफ्रंट रेजला कसा असतो बाळ? परपॅन्डिक्युलर असतो. सो दिस इज द वेवफ्रंट नंबर 1. आता इथे नीट लक्ष द्या. हाऊ टू ड्रॉ अ कॉन्व्हर्जिंग वेवफ्रंट. Rays are converging. Rays are converging to a single point. So converging wavefront we want to draw. Always remember that wavefront is always perpendicular to rays. So या rays ना perpendicular असणारा एकच wavefront तुम्हाला असा draw करता येईल. एकच shape आहे असा. You can observe. Here wavefront is perpendicular. Here wavefront is perpendicular. Here also wavefront is perpendicular. So check करा कुठला shape आहे. समजलं का? Just let me know yes or no. कळालं का? Got it? Yes. So हे लक्षात ठेवा. सिमिलरली आता एक आणखीन एक करून दाखवतो. कॉन्व्हेक्स असता तर काय केलं असता? कॉन्व्हेक्स लेन्स असती तर तुम्ही काय केलं असतं? what you would have done is this: a parallel ray will be diverged from a particular point. या पॉइंट पासून तो डायव्हर्ज केला जाईल. त्याच पॉइंट पासून तो इट विल बी डायव्हर्ज्ड. दिस इज कॉल्ड एज डायव्हर्जिंग लेन्स. ओके, कॉन्केव्ह लेन्स और डायव्हर्जिंग लेन्स. आता याला परपेंडिक्युलर जो काय वेवफ्रंट येणार, दॅट यू विल चूज दिस. यू कॅन ऑब्झर्व वेवफ्रंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेज. रिमेंबर दिस फॅक्ट, व्हेरी सिंपल फॅक्ट. असे क्वेश्चन्स येणार, पटपट पटपट सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट 28, 29, 30 बोला कुठला सॉल्व्ह करायचा? 28, 29, 30. Hmm? 30? Okay. Subodh is saying question number 30, sir. बघा सुबोधचा क्वेश्चन काय बघा. Fine. Question number 30. A monochromatic light of wavelength 589 nanometer. डेटा वाचला, डेटा लिहून घेतला. 589 नॅनोमीटर. नॅनो मीन्स 10⁻⁻9. Okay. Given the refractive index of water is 1.33. Okay, sir. Refractive index means mu. Refractive index of water means mu w is equal to 1.33. बाळ लगेच लक्षात ठेवायचं. 1.33 म्हणजे 4/3 लिहून घ्यायचं. कॅल्क्युलेशन सिंपल होत आहे. ओके, लगेच लक्षात ठेव. 1.33 आलं की काय करायचं? 4/3 लिहून घ्यायचं. आणि 0.33 आलं की लगेच 1/3 लिहून घ्यायचं. कॅल्क्युलेशन सोपं होत आहे. पुढं नेक्स्ट. Which of the following statement is or are correct? So इथं काही स्टेटमेंट्स आहेत. स्टेटमेंट 1, 2, 3, 4 and options are A, B, C, D. कन्फ्युज नाही व्हायचं. ऑप्शन नंबर 1, frequency of reflected and the refracted light are same. मला सांगा ड्युरिंग रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन फ्रिक्वेन्सी चेंज होते का? टेल मी yes or no. फ्रिक्वेन्सी कधी चेंज झाली आहे का आजपर्यंत? सिंपल, Y or N. Will frequency change during reflection or refraction? No, it will never change. Frequency कधी चेंज होत नाही. त्यामुळे रिफ्लेक्टेड लाईटची आणि रिफ्रॅक्टेड लाईटची फ्रिक्वेन्सी तर सेमच असणार. पुढं, वेवलेंथ ऑफ रिफ्लेक्टेड लाईट इज मोर दॅन दॅट ऑफ द रिफ्रॅक्टेड लाईट. चेक करावं लागेल, चेक करावं लागेल. ऑप्शन नंबर 2 चेक करावं लागेल. ऑप्शन नंबर 1, स्टेटमेंट नंबर 1 तर करेक्ट आहे. स्टेटमेंट नंबर 1 इज करेक्ट. वाय? बिकॉज फ्रिक्वेन्सी इज नॉट गोइंग टू चेंज. सो रिफ्लेक्टेड झालेली लाईट जी काय आहे, दिस इज ग्लास, दिस इज द ग्लास, दिस इज द इन्सिडेंट लाईट, दिस इज द इन्सिडेंट लाईट, कॅपिटल आय. दिस इज द रिफ्लेक्टेड लाईट, कॅपिटल ओ. आय शुड हॅव शोन इट लाईक दिस. This is the incident light, this is the reflected light, and this is going to be the refracted light, transmitted light or refracted light. Okay, small r. So रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे फ्रिक्वेन्सी कधी बदलणार नाहीये. सो इन्सिडेंटची जी काय फ्रिक्वेन्सी होती, सेम फ्रिक्वेन्सी विल बी possessed by reflected and the refracted ray. So frequencies are going to be same. Yes sir, got it. So ऑप्शन स्टेटमेंट नंबर 1 तर करेक्ट आहे. सो स्टेटमेंट 1 करेक्ट असणारे ऑप्शन किती आहेत बाळ? ऑप्शन नंबर ए अँड ऑप्शन नंबर सी. ओके, ऑप्शन नंबर ए अँड ऑप्शन नंबर सी.
सो ऑप्शन नंबर ए आणि सी जर असेल तर आता मला ऑप्शन नंबर 4 रॉंग आहे हे कळालं. नाउ आय नो दॅट ऑप्शन नंबर 4 इज रॉंग. ओके, थोडासा स्वतः विचार करत चला की सर ऑप्शन नंबर 1 इज 100% करेक्ट. सो ऑप्शन मध्ये ए बाळ, स्टेटमेंट नंबर 1 इज 100% करेक्ट. सो नाउ यू कॅन आयदर व्हेरीफाय स्टेटमेंट नंबर 3 or statement number 2. Let us verify statement number 2. That is very easy. Wavelength of the reflected light is more than that of the refracted light. So what they want to say in the statement number 2, they want to say wavelength of reflected is more than wavelength of refracted. तर check करूयात काय आहे. We are 100% sure that light is passing from denser medium, light is passing from denser medium to rarer medium. Oh, my mistake. Light is passing from rarer medium, air to glass, air to glass. So it is passing from rarer to denser. Rarer to denser म्हणजे स्पीड तर कमी झालाय, स्पीड तर कमी झालाय. सो स्पीड कमी झालाय की वाढलाय? रेरर मध्ये स्पीड काय असतो? रेरर मध्ये स्पीड काय असतो? एअर मध्ये स्पीड जास्त असतो, बरोबर? म्हणजे ते तर रेरर मीडियम आहे. आणि ग्लास काय आहे? डेन्सर. सो डेन्सर मध्ये स्पीड काय झाला असणार? कमी झाला असणार. सो स्पीड कमी झालाय. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही. चेक करा, एअर आधीचं मीडियम आहे म्हणजे तिथं स्पीड जास्त असणार. नंतरचं मीडियम ग्लास आहे, नंतरचं मीडियम ग्लास आहे ते डेन्सर आहे म्हणजे तिथला स्पीड कमी आहे, तिथला स्पीड कमी आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या, वॉटर मधला जो काय स्पीड असणार आहे that is less than, water मधला जो काय स्पीड आहे that is less than speed in the air. Okay, try to understand. Now v is equal to n lambda, sir. V is equal to n lambda. Yes, n into lambda. Sir, this greater than sign as it is here. Frequency in air, frequency in water. Sir, no need to write frequency in air and frequency in water because frequency is not going to change. So wavelength in the air and wavelength in the water. Sir, n cancel. So wavelength in air is more. आता मला सांगा, wavelength in air means wavelength of reflected light ना. Wavelength in air means wavelength of reflected light. So you people tell me, shall I write therefore wavelength of reflected light, light because reflected light is in the rarer medium is more than wavelength in the glass किंवा refracted light. सो त्यांनी जे काय बोलले ते करेक्ट आहे का? इज द स्टेटमेंट 2 करेक्ट? दिस वॉज द स्टेटमेंट 2 and this is what we have concluded. Both are same things. So statement 2 is correct. So shall we verify option number 3 now? No need. So which option is the correct? 1 आणि 2 statement correct आहेत. You will choose option number C. अशा पद्धतीने थोडंसं स्मार्ट वर्क करायचं आहे. Are you getting this? Is this question clear to all of you? Just reply me everyone, clear and written. Everyone just reply me clear and written. CW. हे लिहून घेत चला माझ्या बरोबर. सोबत कळालं का? तुझा डाऊट होता ना? वेवलेंथ तुला दिली आहे 589. रिफ्लेक्टेड लाईट, रिफ्रॅक्टेड लाईट याच्यामधले करेक्ट स्टेटमेंट्स आपल्याला चूज करायचे होते. सोबत इज दिस क्वेश्चन क्लियर टू ऑल ऑफ यू? पर्टिक्युलरली आस्किंग टू यू बिकॉज इट वॉज युअर डाऊट. येस, क्लियर आहे. पुढे सर बाळ. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. हा करायचं आहे. Let us solve question number 31, okay, because it is again an interesting concept, useful concept. Again it is based on the critical angle question, so we will solve it. Okay, critical angle चाच question आहे, so better आपण solve करूयात. Fine. So question number 31 जरा बघा सगळेजण. The critical angle of certain medium IC is equal to sine inverse of, okay, sine inverse of 3/5. All right. The polarizing angle of that medium, polarizing angle means IP. Polarizing angle of that medium IP is equal to question mark. This is what is given. This is what is asked. Okay, sir. Fine. Now what to do next? Now very simple thing. Very simple thing. You simply have to relate polarizing angle. Just give me a second. You simply have to relate polarizing angle with the critical angle. Okay. Now let me relate.
Do you know that refractive index of denser with respect to rarer mu is equal to tan IP? Okay, don't get confused. It is refractive index of denser with respect to rarer is tan IP. Okay, and do you know that when there is second medium is rarer medium and first medium is denser medium, refractive index of second with respect to first, you get total internal reflection, and in that case you can write refractive index of rare second with respect to first, that is rare with respect to denser, as sin I upon sin R. But at that time angle of incidence is critical angle, then angle of refraction is 90 degree, and therefore it becomes sin IC. Therefore it becomes sin IC. Therefore refractive index of rare with respect to denser, refractive index of rare with respect to refractive index of denser is equal to sin IC, and taking reciprocal, write along with me, you should write along with me, taking reciprocal, refractive index of denser with respect to refractive index of rarer is equal to 1 upon sin IC, implies that refractive index of denser second with respect to first with rarer is equal to 1 upon sin IC. Now here you can observe refractive index of denser with respect to rarer is tan IP, and again there is one more formula for the same thing, refractive index of denser with respect to rarer as 1 upon sin IC. दोन formula आहेत denser with respect to rarer, either tan IP or 1 upon sin IC, simple. So therefore tan IP is equal to 1 upon sin IC. What is that we want? We want IP. We want IP. So therefore IP is equal to, taking tan inverse on both the side, IP is equal to tan inverse of 1 upon sin of IC. 1 upon sin of IC. So tan inverse of 1 upon sin of IC. What is IC? Sir, IC is sin inverse of 3 by 5. IC is sin inverse of 3 by 5. Okay. So right here, IC is sin inverse of 3 by 5. Sir, sin and sin inverse will get cancelled. Yes. So answer will be what? Tan inverse of sin and sin inverse cancel, 1 upon this 3 by 5 as it is. Now taking reciprocal, it will become, or this 5 will go into the numerator directly. So that will become tan inverse of 5 upon 3. So this should be the answer, tan inverse of 5 upon 3. So now you people reply me in the chat box after writing this question clear and written. एक interesting question होता, हे relation बाळांनो लक्षात ठेवायचं आहे. Is equal to refractive index of denser with respect to rarer. 1 upon sin IC पण असते आणि ते tan IP पण असते, angle of polarization. Just reply me clear and written. माझ्या बरोबरच लिहित चला, बघत साइडला पेन तुम्ही बरोबर पेन तुमचा चालला पाहिजे. गुड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32, 33, 34. 32, 33, 34. बोला. We have 1 minute left in this meeting. We will rejoin also. Okay. अजून एक चॅप्टर करायचा प्रयत्न करू, याचा एक एक्सरसाइज करू, पुढच्याचा पण करू. हा 32, 33, 34 नाही. बर 35 हा असेल, चांगला क्वेश्चन आहे. 35 बोला. कन्फ्युजिंग क्वेश्चन दिसतोय, करू का सॉल्व? 35 चला सॉल्व 35. येस. ओके. बघा हे चांगले क्वेश्चन मी पण तुम्हाला सॉल्व करून दाखवेनच, त्याच्याने रिव्हिजन पण होईल आणि तुमचे डाऊट तुम्ही विचाराच ऑफकोर्स. 35 हा, the graph showing the dependence of intensity of transmitted light. Okay, intensity of transmitted light on the angle, म्हणजे ग्राफ काढायचा आहे intensity of transmitted light as a function of angle. Dependence of intensity on angle means intensity as a function of angle.
अँगल बिटवीन पोलरायझर अँड द अनालायझर इज. ओके, व्हेरी सिम्पल थिंग. आता मला सांगा, इनिशियली वी हॅव अनपोलराइज लाईट UP. We first polarize that light. We first polarize that point, that light. After